की हक्काची मुंबई गिळायला तो ॲनाकोंडा बसलेला आहे. अरे आता ॲनाकोंडा म्हटल्यानंतर तुम्हाला पट्टे म्हणून हसताय, बरोबर ना? पण मला एका गोष्टीची गंमत वाटते. मी ॲनाकोंडा कोणाला म्हणतोय? असं तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत. आता त्यानं ॲनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? ॲनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे. पण ॲनाकोंडाने उत्तर द्यायच्या ऐवजी गांडुळाची अवलद उत्तर देते. आता गांडूळ कोण? मी जे परवा म्हटलं, आता मला काय माहित, मी जाताना प्रश्न विचारतात, मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही. म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते. गुलाम आहेस रे तू, तुला जे काय काम सांगितलं ते कर. दोन काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडून राहा. पण गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फणा काढायचा नसतो. तुम्ही बघितलं कधी गांडूळ फणा काढताना? एक तर कळणारच नाही नेमका कोणता भाग त्याचा वरती होतोय. काय तोंड येते का शेपूट येते?